नमस्कार. मी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय किनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे. आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे. हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने. इकडे आहे बंड्या सावंत, इकडे आहे. हे बघा विजय किनवडेकर, हे विजय किनवडेकर. आणि तुम्हाला पैसे दाखवतो. या तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवले ते दाखवा. हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा. इकडे आहे, इकडे हे बघा, इकडे हे पैसे. इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत. आणि हे ह्यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे. हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे. आता या सर, हे सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहेत. कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहेत. कुठले दाखव, प्रूव्ह करा. हा, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार. हो. निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोललो, बोलो ना, सगळ्यांना बोललो, पत्रकारांना बोललो. तुम्ही तुमच्या बिझनेसचे तुम्हाला प्रूव्ह करायला लागणार. हो. तुम्हाला किनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल. माझं काय म्हणणं नाही, करतो मी सिद्ध. हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी हो. मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात. हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे. मी कालपासून किंवा मागच्या काही जो भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही, अजिबात नाही. हे जर तुम्हाला करायचं, हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग? आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, असे प्रकार मालवणमध्ये किमान 10 ते 11. तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. त्यांनाही ते काय कारवाई करतात तेही मला बघायचं आहे. ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत. जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर.